नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे जी.के. आणि करंट अफेअरचे प्रश्न कव्हर करणार आहोत. सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. जी.के.चे जे प्रश्न आहेत ते आपण मागील वर्षीच्या पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले आहेत आणि करंट अफेअरचे प्रश्न डेली बेसिसवर आहेत. चला प्रश्नांना सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? उत्तर येत असेल तर कमेंट करून सांगायचं आहे. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए 1657. ठीक आहे, 1657 या वर्षी छत्रपती शंभूराजे यांचा जन्म झाला होता. तारीख जर विचारली तर बघा 14 मे. ठीक आहे, 14 मे 1657 रोजी छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झाला. किल्ले पुरंदर या ठिकाणी. ठीक आहे, पुरंदर किल्ल्यावर जन्म झाला. किल्ला देखील विचारलेला आहे. आईचं नाव आहे सईबाई. ठीक आहे, छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले चिरंजीव आहेत. यांचा बुधभूषणम नावाचा ग्रंथ खूप वेळा परीक्षेत विचारलेला आहे. ठीक आहे, बुधभूषणम नावाचा ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला आहे, जो संस्कृत भाषेमध्ये आहे. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्याचे दुसरे छत्रपती होते. ठीक आहे, दुसरे छत्रपती होते. त्यांचा बलिदान दिन कोणता आहे? 11 मार्च 1689. ठीक आहे, 1689, 11 मार्च 1689 या दिवशी त्यांनी धर्मासाठी बलिदान दिलेलं आहे. ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओच्या शेवटी आपण या सर्व प्रश्नांची रिव्हिजन घेणार आहोत. ठीक आहे, पुढील प्रश्न आहे, दुसरे मराठा इंग्रज युद्ध कोणत्या ठिकाणी झाले होते? हा प्रश्न विचारलेला आहे बघा. मागील पोलीस भरतीमध्ये उत्तर देण्यात आलेलं आहे वसई. ठीक आहे, आता वसई उत्तर दिले, परंतु प्रत्यक्ष वसई या ठिकाणी युद्ध झालं असा कोणताही संदर्भ आढळून येत नाही. युद्धाची सुरुवात ही वसईत झाली नव्हती, पण युद्धाची ठिणगी जी आहे ती मात्र वसईतच पडलेली होती. ठीक आहे, आता दुसऱ्या इंग्रज व मराठा युद्धाचं प्रमुख कारण काय होतं? वसईचा तह. ठीक आहे, वसईचा तह जो आहे तो या दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धाचं प्रमुख कारण होतं. वसईचा तह कधी झाला होता? कमेंट करून सांगायचं आहे. वसईचा तह कधी झाला? कमेंट करून सांगायचं आहे. हा प्रश्न खूप वेळेला परीक्षेत विचारलेला आहे. आता हे जे युद्ध आहे मराठा इंग्रज युद्ध दुसरं, हे बघा असाई जालना. ठीक आहे, जालनामधील असाई, अकोल्यामधील अरगाव आणि यूपीमधील लासवारी तसेच दिल्ली या प्रदेशामध्ये लढलं गेलं होतं. ठीक आहे, यामध्ये ब्रिटिशांचा विजय झाला होता. त्यानंतर प्रश्न आहे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे? हे दहिसर या नदीकाठी वसलेलं आहे. ठीक आहे, दहिसर नदी या ठिकाणी बघा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान वसलेलं आहे. आता ही दहिसर जी नदी आहे ती राष्ट्रीय उद्यान संजय गांधी यामध्येच उगम पावते. ठीक आहे, कोणत्या तलावातून? तुळशी तलाव. ठीक आहे, तुळशी तलाव जो आहे या तलावामधून दहिसरी नदी उगम पावते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधून. ठीक आहे, पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राचा राज्य मासा कोणता आहे? कोणता आहे? रुपेरी पापलेट किंवा सिल्वर पापलेट. ठीक आहे, रुपेरी पापलेट किंवा सिल्वर पापलेट हा आपल्या महाराष्ट्र राज्याचा राज्य मासा. याची घोषणा 2023 मध्ये केलेली. कोणी केलेली? तत्कालीन मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली होती. आता या रुपेरी पापलेटला बघा सरंगी या नावाने देखील ओळखलं जातं. ऑप्शनमध्ये सिल्वर पापलेटच्या जागी सरंगी असेल तर उत्तर आपल्याला तेच निवडायचं आहे. आता या ठिकाणी इतर जी प्रतीकं आहेत आपल्या राज्याची ती कमेंट करून सांगायची आहेत, जसं की राज्यगीत, राज्य प्राणी, राज्य फुलपाखरू, हे सर्व जे आपले महाराष्ट्राचे प्रतीक आहेत हे आपण या सिरीजमध्ये पूर्ण कव्हर केलेले आहेत. ते तुम्ही कमेंट करून सांगायचे आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, संसदेने केलेला एखादा कायदा घटनाबाह्य अथवा निरर्थक ठरविण्याचा अधिकार भारतीय न्याय संस्थेस आहे. हे विधान डॅश डॅश. काय हे विधान? पूर्णतः बरोबर आहे. ठीक आहे, आपल्या न्यायव्यवस्थेत हा अधिकार देण्यात आलेला आहे. संसदेने केलेला एखादा कायदा घटनाबाह्य अथवा निरर्थक ठरविण्याचा अधिकार. आता बघा संविधानातील कलम 13. ठीक आहे, कलम 13, कलम 32 आणि कलम 142 या अंतर्गत सर्वोच्च न्यायालय मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करणाऱ्या किंवा असंविधानिक ठरणाऱ्या कायद्याला निरर्थक किंवा रद्द घोषित करू शकते. ठीक आहे, यालाच न्यायालयीन पुनरावलोकन असं म्हटलं जातं. ओके,
त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनातर्फे कोणता दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो? कोणता दिवस आहे तो? 28 सप्टेंबर. ठीक आहे, 28 सप्टेंबर हा जो दिवस आहे तो बघा जागतिक माहिती अधिकार दिन आहे. ठीक आहे, जागतिक पातळीवर हा माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो आणि तोच दिवस आपला महाराष्ट्रात देखील माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो राज्यामध्ये. ठीक आहे, हे जे हा दिन जो आहे तो 2008 पासून सुरू झालेला आहे महाराष्ट्रात साजरा करण्यास. कधी सुरुवात झाली? 2008 पासून. आता RTI, ठीक आहे, माहितीचा अधिकार जो कायदा आहे त्याला RTI म्हटलं जातं, राईट टू इन्फॉर्मेशन. हा कायदा आहे कधीचा? 2005चा. हे वर्ष खूप वेळा विचारलेलं आहे. राष्ट्रपती कोण होते त्यावेळी कमेंट करून सांगायचं आहे. 2005ला हा कायदा अस्तित्वात आलेला आहे. व्हिडिओची जर PDF हवी असेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या व्हिडिओची तसेच या आधीच्या किंवा या पुढच्या व्हिडिओची देखील PDF भेटणार आहे तुम्हाला. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं मूळ नाव काय होतं? काय होतं? यशवंतराव. ठीक आहे, यशवंतराव जयसिंगराव घाटगे. ठीक आहे, असं त्यांचं नाव होतं, मूळ नाव. ठीक आहे, यशवंतराव जयसिंगराव घाटगे. त्यानंतर प्रश्न आहे, ढगांपासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राला काय म्हणतात? काय म्हटलं जातं? क्लाउड सीडिंग. ऑप्शन डी बघा, क्लाउड सीडिंग म्हटलं जातं. ढगांपासून कृत्रिम पाऊस जो पाडला जातो त्या तंत्राला किंवा प्रक्रियेला क्लाउड सीडिंग असं म्हटलं जातं. याला मेघबीजन असेही म्हटलं जातं. जर मेघबीजन ऑप्शनमध्ये असेल तर बघा कन्फ्यूज व्हायचं नाही. ठीक आहे, मेघबीजन असं देखील म्हटलं जातं. या प्रक्रियेमध्ये विमान किंवा रॉकेटद्वारे ढगांवर सिल्वर आयोडाईड, या ठिकाणी लक्षात ठेवायचे बघा घटक कोणते आहेत? सिल्वर आयोडाईड, पोटॅशियम आयोडाईड किंवा सुक्या बर्फासारखी रसायने फवारली जातात, ज्यामुळे ढगांतील बाष्पाचे जड थेंबांमध्ये रूपांतर होऊन पाऊस पडतो. त्यानंतर प्रश्न आहे, चले जाव ठरावाचा मसुदा कोणी तयार केला? कोणी तयार केला? पंडित जवाहरलाल नेहरू. ठीक आहे, यांनी चले जाव ठरावाचा मसुदा तयार केला होता. चले जाव आंदोलन कधी सुरू झालं होतं? 1942 मध्ये गांधीजींच्या नेतृत्वात मुंबईमधून सुरू झालं होतं. आता हा जो मसुदा आहे तो मंजूर कधी झाला? 8 ऑगस्ट 1942 मध्ये मंजूर झाला. ठीक आहे, 8 ऑगस्ट 1942 मध्ये मुंबई या ठिकाणी ऑगस्ट क्रांती मैदानामध्ये हा मसुदा मंजूर झाला. ठीक आहे, आता या ठिकाणी चले जाव ही जी घोषणा आहे हिचे जनक कोण आहेत किंवा घोषणेचे निर्माते कोण आहेत असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर युसुफ मेहराली. ठीक आहे, युसुफ मेहराली हे चले जाव या घोषणेचे जनक किंवा निर्माते आहेत. पुढील प्रश्न आहे, माझा प्रवास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? अतिशय महत्त्वाचं हे पुस्तक आहे. याचं उत्तर आहे गोडसे भटजी. ठीक आहे, गोडसे भटजी यांना विष्णू भट गोडसे असेही म्हटले जाते. आता मित्रांनो महत्त्वाचं आहे, हे मराठी भाषेतील पहिलं प्रवास वर्णन आहे. ठीक आहे, मराठी भाषेतील पहिलं प्रवास वर्णन कोणतं विचारलं तर माझा प्रवास उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे, हे कोणी लिहिलेलं आहे? गोडसे भटजी किंवा विष्णू भट गोडसे. याचा जो विषय आहे तो 1857चं जे काही उठाव आहे, 1857चा जो स्वातंत्र्य लढा आहे तो विषय आहे आणि त्यांचा प्रवास. ठीक आहे, या संबंधित हे पुस्तक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, अनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला? कोणी मांडलेला आहे? मेंडेल. ठीक आहे, मेंडेल याने अनुवंशिकतेचा सिद्धांत मांडला. पूर्ण नाव आहे ग्रेगर मेंडेल. ठीक आहे, ग्रेगर मेंडेल. अनुवंशिकतेचा सिद्धांत म्हणजे माता पित्याकडून त्यांच्या संततीमध्ये विशिष्ट गुणधर्म किंवा लक्षणे जनुकांद्वारे हस्तांतरित होण्याची प्रक्रिया. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे, शिवरायांनी सर्वात आधी कोणता किल्ला जिंकला? कोणता किल्ला जिंकला? तोरणा. तोरणा किल्ला जिंकला कधी? 16व्या वर्षी. ठीक आहे, 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकलेला आहे. ज्या वयामध्ये आजकालची पोरं सोशल मीडियावर रील बनवत आहेत त्या वयामध्ये आपल्या महाराजांनी किल्ला जिंकला होता 16व्या वर्षी. वर्ष बघा 1646 होतं. ठीक आहे, वर्ष 1646 या वर्षी हे प्रमुख वर्ष आहे. काही ठिकाणी 1643, 1647 हे देखील संदर्भ आहेत, परंतु योग्य उत्तर 1646 हेच आपल्याला द्यायचं आहे.
आता हा जो तोरणा किल्ला आहे तो पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यामध्ये आहे. ठीक आहे, वेल्हे तालुक्यामध्ये आहे. याचं नाव प्रचंडगड असं ठेवण्यात आलं होतं. ठीक आहे, प्रचंडगड लक्षात ठेवायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ कोणत्या मंदिरात घेतली होती? कमेंट करून सांगा. त्यानंतर प्रश्न आहे, पिवळ्या फॉस्फरस पासून तांबडा फॉस्फरस तयार करताना कोणते उत्प्रेरक वापरतात? कोणते वापरतात? आयोडीन. ठीक आहे, ऑप्शन डी आयोडीन हे उत्तर असणार आहे. पिवळ्या फॉस्फरसपासून तांबडा फॉस्फरस तयार करण्यासाठी आयोडीन हे उत्प्रेरक वापरलं जातं. पिवळा फॉस्फरस आयोडीनसोबत 250 सेल्सिअस, ठीक आहे, 250 डिग्री सेल्सिअस किंवा अंश सेल्सिअस या तापमानावर तापवल्यास त्याचे रूपांतर तांबड्या फॉस्फरसमध्ये होते. तापमान लक्षात ठेवायचे, विचारलं जाऊ शकते. कोणत्या तापमानास तापवल्यावर? 250 अंश सेल्सिअस. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या व्हॉइसरॉयच्या कारकिर्दीत 1911-12 मध्ये भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे हलवण्यात आली? वर्ष 1911 आहे, परंतु प्रश्नामध्ये 1911-12 या ठिकाणी विचारण्यात आलं होतं, म्हणून आपण तो प्रश्न तसाच घेतलेला आहे. तर बघा, लॉर्ड हार्डिंग, ठीक आहे, लॉर्ड हार्डिंग याच्या काळामध्ये 1911 मध्ये जी आपली राजधानी आहे ती कोलकात्यावरून दिल्ली येथे हलवण्यात आली. याची घोषणा कोणी केली होती? जॉर्ज पंचम. ठीक आहे, जॉर्ज पंचम याने ही घोषणा केली होती दिल्ली दरबारामध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणती नदी तापी नदीची उपनदी आहे? कोणती नदी आहे? गिरणा. ठीक आहे, गिरणा ही जी नदी आहे ती तापी नदीची उपनदी आहे. खडकपूर्णा ही जी नदी आहे ती गोदावरी नदीची उपनदी आहे. आता तापी नदीबद्दल आपण आपल्या सिरीजमध्ये खूप वेळेला प्रश्न घेतलेले आहेत. खसदरीतून वाहणारी नदी आहे, महत्त्वाची नदी आहे. उगम, सर्व, लांबी देखील आपण कव्हर केलेले आहेत. तर जे विद्यार्थी आपले व्हिडिओ डेली पाहतात त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे बघा, उगम, लांबी जे काही तुम्हाला तापीबद्दल माहीत असेल तर कमेंट करायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, मोटार वाहन कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? कोणत्या वर्षी आला? तर बघा, 1988. मोटार वाहन कायदा जो आहे तो खालीलपैकी 1988 मध्ये अस्तित्वात आलेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे, पहिल्या भव्य भारतभूषण पुरस्कार 2026 चे विजेते कोण ठरलेले आहेत? तर वरीलपैकी सर्व, म्हणजेच डॉक्टर एन राजम, सायना नेहवाल आणि एस किरण कुमार हे 2026 चे विजेते ठरलेले आहेत. कोणत्या? पहिल्या भव्य भारतभूषण पुरस्काराचे. त्यानंतर प्रश्न आहे, मराठी भाषेतील विरामचिन्हाचा ब्रिटिश उद्गाता कोणास म्हटले जाते? कोणास म्हटले जाते? मेजर थॉमस कॅन्डी. पुढील प्रश्न आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता वापराबाबत दिल्ली जाहीरनाम्याला किती देशांनी समर्थन दिलेलं आहे? तर 70 देशांनी समर्थन दिलेलं आहे. पुढील प्रश्न आहे, अंगणवाडी सेविकांसाठी शिक्षा साथी टूल सुरू करणारं पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे? आपला महाराष्ट्र. ठीक आहे, आपला महाराष्ट्र अंगणवाडी सेविकांसाठी शिक्षा साथी टूल सुरू करणारं देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, पॅक्स सिलिका ग्रुपमध्ये भारत कितवा सदस्य देश म्हणून सामील झालेला आहे? कितवा? 10वा. ठीक आहे, पॅक्स सिलिका ग्रुपमध्ये भारत हा 10वा सदस्य देश म्हणून सामील झालेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे, जागतिक मातृभाषा दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? कोणत्या दिवशी? 21 फेब्रुवारी. ठीक आहे, 21 फेब्रुवारीला दरवर्षी जागतिक मातृभाषा दिन साजरा केला जातो. पुढील प्रश्न आहे, मोहम्मद युनूस यांनी स्थगित केलेली भारतीय विजा सेवा कोणी पुन्हा सुरू केलेली आहे? तारिक रहमान. ठीक आहे, बांगलादेशचे नवीन पंतप्रधान तारिक रहमान यांनी मोहम्मद युनूस यांनी स्थगित केलेली भारतीय विजा सेवा पुन्हा सुरू केलेली आहे. पुढील प्रश्न आहे, ट्रम्प यांनी स्थापन केलेल्या शांतता मंडळाच्या बैठकीला निरीक्षक देश कोणता होता? तर बघा, भारत. ठीक आहे, ट्रम्प यांनी स्थापन केलेल्या शांतता मंडळाच्या बैठकीत निरीक्षक देश होता आपला भारत. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण 24 महत्त्वाचे प्रश्न कव्हर केलेले आहेत, ज्यामधून 50+ प्रश्न तुमचे आपण कव्हर करून घेतलेले आहेत. हे सर्व प्रश्न पोलीस भरतीत विचारलेले आहेत, विचारले जातात आणि विचारले जातील. ठीक आहे, आता या सर्व प्रश्नांची रिव्हिजन घेऊया. ही रिव्हिजन म्हणजे तुमची या व्हिडिओवरील परीक्षा असणार आहे, जी पूर्ण करून तुम्हाला किती गुण मिळाले ते कमेंट करून सांगायचं आहे. चला रिव्हिजन सुरू करूया. प्रश्न पहिला आहे बघा,
छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 1657. पुढील प्रश्न आहे, दुसरे मराठा इंग्रज युद्ध कोणत्या ठिकाणी झाले होते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वसई. त्यानंतर प्रश्न आहे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दहिसर. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राचा राज्य मासा कोणता आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी रुपेरी पापलेट. पुढील प्रश्न आहे, संसदेने केलेला एखादा कायदा घटनाबाह्य अथवा निरर्थक ठरविण्याचा अधिकार भारतीय न्यायसंस्थेस आहे. हे विधान डॅश डॅश. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पूर्णतः बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनातर्फे कोणता दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 28 सप्टेंबर. पुढील प्रश्न आहे, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी यशवंतराव. पुढील प्रश्न आहे, ढगांपासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राला काय म्हणतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी क्लाउड सीडिंग. त्यानंतरचा प्रश्न, चले जाव ठरावाचा मसुदा कोणी तयार केला? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी जवाहरलाल नेहरू. पुढील प्रश्न आहे, माझा प्रवास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गोडसे भटजी. त्यानंतर अनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मेंडेल. पुढील प्रश्न आहे, शिवरायांनी सर्वात आधी कोणता किल्ला जिंकला? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तोरणा. यानंतरचा प्रश्न, पिवळ्या फॉस्फरसपासून तांबडा फॉस्फरस तयार करताना कोणते उत्प्रेरक वापरतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी आयोडीन. त्यानंतर प्रश्न आहे, कोणत्या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीत 1911-12 मध्ये भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे हलवण्यात आली? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए लॉर्ड हार्डिंग. पुढील प्रश्न आहे, कोणती नदी तापी नदीची उपनदी आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गिरणा. त्यानंतर प्रश्न आहे, मोटार वाहन कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 1988. त्यानंतर पहिल्या भव्य भारत भूषण पुरस्कार 2026चे विजेते कोण ठरलेले आहेत? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वरील पैकी सर्व. त्यानंतर मराठी भाषेतील विरामचिन्हाचा ब्रिटिश उद्गाता कोणास म्हटले जाते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मेजर थॉमस कॅन्डी. पुढील प्रश्न आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता वापराबाबत दिल्ली जाहीरनाम्याला किती देशांनी समर्थन दिले? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 70. त्यानंतर अंगणवाडी सेविकांसाठी शिक्षा साथी टूल सुरू करणारे पहिले राज्य कोणते ठरले? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महाराष्ट्र. त्यानंतरचा प्रश्न, पॅक्स सिलिका ग्रुपमध्ये भारत कितवा सदस्य देश म्हणून सामील झालेला आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 10वा. पुढील प्रश्न आहे, जागतिक मातृभाषा दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 21 फेब्रुवारी. त्यानंतरचा प्रश्न आहे, मोहम्मद युनूस यांनी स्थगित केलेली भारतीय विजा सेवा कोणी पुन्हा सुरू केलेली आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तारिक रहमान. त्यानंतर ट्रम्प यांनी स्थापन केलेल्या शांतता मंडळाच्या बैठकीला निरीक्षक देश कोणता होता? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भारत. अशा प्रकारे आपण 24 प्रश्नांची रिव्हिजन कम परीक्षा पूर्ण केलेली आहे. तुम्हाला या परीक्षेमध्ये किती गुण मिळाले ते कमेंट करून सांगायचं आहे. सोबतच तुमचा जिल्हा देखील कमेंट करायचा आहे. या व्हिडिओची PDF तुम्हाला टेलिग्रामवर मिळेल. टेलिग्रामची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ठीक आहे. चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायचं आहे. भेटूया पुढील भागामध्ये. तुर्तास थांबतो. धन्यवाद.